या तिसऱ्या प्रकरणात अर्थातच उद्योग या तिसऱ्या प्रकरणामध्ये याआधी आपण ब्रिटिशपूर्व काळातील उद्योगांची जी काही स्थिती आहे त्या संदर्भात विचार केलेला आहे. भारतातील ब्रिटिशपूर्वकालीन उद्योग व्यवस्था ही कशा पद्धतीची होती या संदर्भात विचार केलेला आहे. म्हणजे एकूणच या संदर्भातील जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपण याआधी विचारात घेतलेले आहे. त्यानंतर आज आपण विचारात घेणार आहोत अणौद्योगिकरण. आता यामध्ये या संदर्भातील अर्थबोध आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर पार्श्वभूमी आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर क्रमशः बोलूया आधी आपण अणौद्योगिकरणाचा जो अर्थबोध आहे तो आपण विचारात घेऊया. मुळातच औद्योगिकरण म्हणजे ब्रिटिश काळात संपन्न शहरातील हस्तउद्योगांचा, पारंपरिक उद्योगांचा आणि स्वयंपूर्ण खेड्यामधील कुटीर उद्योगांचा जो ऱ्हास आहे तो ऱ्हास म्हणजेच अणौद्योगिकरण होय. एकूणच या प्रक्रियेला अणौद्योगिकरण असे म्हटले जाते. मुळातच या संदर्भात जर आपण विचार केला तर यामध्ये या काळात जो नगरांसंदर्भात विचार केला तर त्यामध्ये काही शहरे ही फक्त तेथील उद्योगामुळे नावारूपाला आलेली होती. जसे आग्रा संदर्भातील आपण जर विचार केला तर आग्र्याजवळील बयाना निळीसाठी प्रसिद्ध होती. काश्मीर संदर्भात जर आपण विचार केला तर काश्मीर हे लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. बंगालमधील काही शहरे जे काही होती तर ती कापड उद्योगासाठी प्रसिद्ध होती. अशा सर्व शहरांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर या शहरातील आणि कुटीर उद्योगासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नगरातील त्याचबरोबर खेड्यातील पारंपरिक उद्योगांचा जो विनाश आहे तो विनाश ब्रिटिश काळात त्यांनी राबवलेल्या धोरणामुळे त्यांच्या स्वार्थी आर्थिक नीतीमुळे हा जो काही पडसाद आहे हा परिपाक म्हणजेच अणौद्योगिकरण होय. आता या अणौद्योगिकरणाच्या एकूणच प्रक्रियेचा या संपूर्ण भारतीय जीवनावर कोणता परिणाम झाला त्या संदर्भात आपण पुढे विचार करणार आहोत. म्हणजेच अणौद्योगिकरणाचे जे परिणाम आहेत ते आपण पुढे विचारात घेणार आहोत. अणौद्योगिकरणाच्या या प्रक्रियेचे अनेक पडसाद जे काही आहे ते पडसाद उमटलेले दिसून येतात. या संदर्भात म्हणजेच हस्तउद्योगांच्या ऱ्हासाने भारतातील या हस्तउद्योगांच्या ऱ्हासाने भारतीय अर्थव्यवस्थेवर जो काही परिणाम आहे तो परिणाम झालेला दिसून येतो. तो परिणाम अनेक अंगाने उमटलेला दिसून येतो. त्या संदर्भात आपण क्रमशः विचार करूया. एकूणच अणौद्योगिकरणाची जी काही ही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अनेक दृष्टिकोनातून जी काही परिणामकारक ठरलेली दिसून येते. त्यामध्ये आपण मुख्यतः जर विचार केला तर त्यामध्ये दारिद्र्यातील वाढ. आता भारतात या प्रक्रियेमुळे म्हणजे पारंपरिक हस्तउद्योगांच्या ऱ्हासामुळे भारतीय दारिद्र्यात वाढ झाली. कारण भारत शेती व हस्तउद्योगांचा समन्वय यामध्ये या देशात होता. स्वयंपूर्ण ग्रामीण व्यवस्था जी काही होती ती स्वयंपूर्ण ग्रामीण व्यवस्था अस्तित्वात असल्यामुळे गावातील गरजा या गावातच भागवल्या जात होत्या. हस्तउद्योगात कारागीर व या संदर्भातील जी काही व्यवस्था होती ती व्यवस्था आघाडीवर असलेली दिसून येते. परंतु त्या जोडीला त्याच्या सहाय्यासाठी भारतीय शेतकरी सुद्धा यामध्ये मुळातच शेतीच्या माध्यमातून जो काही आपला रोल होता तो रोल आपली भूमिका ही अदा करीत होती. मग यामध्ये शेतकरी हस्तउद्योगामुळे निश्चितपणे तारला जात असावा. परंतु हस्तउद्योगांच्या या विनाशामुळे कारागीर
तर उदरनिर्वाहाला मुकलेच, परंतु त्यांच्या जोडीला भारतीय शेतकरी हा देखील शेतीवर अवलंबून राहू लागला. म्हणजे या दोनही अंगाने जर आपण विचार केला, या दोन घटकांचे परस्परांशी सहसंबंध होते, या दोन घटकांचा परस्परांशी जो समवाय होता, अशा या दोनही घटकांवर म्हणजे शेतकरी असेल किंवा कारागीर असेल, या दोनही घटकांवर अनौद्योगिकरणामुळे निश्चितच जी काही अपकारक अशी व्यवस्था होती, त्या अपकारक अशा व्यवस्थेला सामोरे जाण्याची वेळ आली. म्हणजे दारिद्र्यात वाढ ही भारतात यामुळे झालेली दिसून येते. त्यानंतर शेतीवर अतिरिक्त बोजा. याआधी आपण विचार केल्याप्रमाणे या संदर्भातील कारागीर आणि शेतकरी यांचा जो परस्पर समवाय होता, यांचा जो काही परस्पर समन्वय होता, हा समवाय, हा समन्वय निश्चितच या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्याच्यावर परिणाम झालेला दिसून येतो. कारण हस्त उद्योगांचा विनाश घडून आल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आणि या लोकांना हस्त उद्योगांच्या विनाशानंतर दुसरे काही काम नव्हते, कारण भारतात नवीन उद्योग नव्हते आणि त्यामुळे कारागिरांना उदरनिर्वाहासाठी शेतीकडे वळण्याशिवाय, शेतीकडे येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुसरी वाट नव्हती, दुसरी दिशा नव्हती, दुसरी मंजिल नव्हती आणि त्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची जी काही संख्या होती, ती संख्या या प्रक्रियेमुळे वाढली. म्हणजे शेतीवर अतिरिक्त जो काही बोजा होता, तो बोजा पडलेला दिसून येतो. शेतीवर अतिरिक्त दबाव हा मुळातच या बाबींमुळे ठरला आणि म्हणून या संदर्भातील जी काही व्यवस्था होती, ही व्यवस्था या ठिकाणी पडसाद उमटवणारी दिसून येते आणि म्हणून यामध्ये की अनौद्योगिकरणामुळे कारागीर आणि शेतकरी या दोनही दृष्टिकोनातून अशा या विपरीत अशा व्यवस्थेला सामोरे जाण्याची वेळ या दोन्ही घटकांवर आलेली दिसून येते. शेतीवर अतिरिक्त बोजा तर पडलाच, परंतु ही जी काही व्यवस्था होती, ही व्यवस्था या दृष्टिकोनातून अपकारक स्वरूपाची ठरली. म्हणजे शेतीच्या दूरदशेची जी काही कारणे होती, ती कारणे देखील यामध्ये कारणीभूत ठरलेली दिसून येते. म्हणजे शेतीसाठी अतिरिक्त बोजा हा शेतीच्या दूरदशेला या ठिकाणी कारणीभूत ठरलेला दिसून येतो आणि म्हणून ही व्यवस्था जी काही होती, ही व्यवस्था या ठिकाणी ही अनौद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे घडून आलेली दिसून येते. त्यानंतर स्वयंपूर्ण ग्रामीण जीवनाचा ऱ्हास. आता याच्यामध्ये याआधी आपण विचार केल्याप्रमाणे भारत हा मुळातच ग्रामीण जीवनाचा विचार जर केला तर त्यामध्ये स्वयंपूर्ण असा देश म्हणून आता याच्यामधील भारतातील ग्रामीण जीवन हे स्वयंपूर्ण म्हणून ओळखले जाते. आता याच्यामध्ये ग्रामीण जीवनातील ही जी काही स्वयंपूर्णता होती, या स्वयंपूर्णतेसाठी या या प्रदेशातील 12 बलुतेदारी जी काही पद्धत होती, ती पद्धत उपकारक स्वरूपाची होती. कारण आपापसामध्ये ज्या काही गरजा होत्या, त्या गरजा वस्तू विनिमयाच्या या प्रक्रियेमुळे पूर्ण होत असल्यामुळे या ठिकाणी भारतातील ग्रामीण जीवन जे होते, ते ग्रामीण जीवन ही स्वयंपूर्ण होते. परंतु ग्रामीण जीवनातील हा जो काही मेळ होता, हा मेळ मात्र ब्रिटिशांमुळे संपुष्टात आलेला दिसून येतो. म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतातील स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन या ग्रामीण जीवनाचा ऱ्हास झाला. कारण यंत्र निर्मित माल दळणवळणाच्या आधुनिक साधनामुळे गावागावात जाऊन पोहोचला आणि वस्तू विनिमयाची जी काही पद्धत होती, त्या पद्धतीची जागा रोखीच्या व्यवहाराने घेतली आणि त्याच्यामुळे यामध्ये या वातावरणात खेड्यामधील उद्योगधंदे हे ऱ्हास पावले. गावाच्या गरजा गावात भागेनाशा झाल्या आणि म्हणून स्वयंपूर्ण खेडी जी काही होती, ते अनेक बाबतीत परावलंबी बनू लागली. बाहेरच्या बाजारपेठांची जोडली गेली आणि परदेशी माल खेड्यापर्यंत पोहोचू लागला आणि त्यामुळे खेड्यातील धान्य, खेड्यातील माल व कच्चा माल परदेशापर्यंत जाऊ लागला. या प्रक्रियेवर ब्रिटिशांची पकड असल्याने भारतीयांचे दुहेरी शोषण होत राहिले आणि म्हणून या दृष्टिकोनातून भारत हा फक्त इंग्लंडसाठी कच्चा मालाचा पुरवठा करणारा पुरवठादार असा प्रदेश बनला आणि म्हणून हा जो काही पडसाद
उमटला तो या अनौद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे. त्याच्यानंतर शहरांचा ऱ्हास. आता या संदर्भात जर आपण विचार केला तर शहरीकरणाचे वर्गीकरण करताना मुळातच व्यापारी, उद्योगी, प्रशासकीय, धार्मिक असे विभिन्न प्रकारामध्ये हे वर्गीकरण करता येते. प्रशासकीय संस्थानांच्या विलिनीकरणामुळे या विघटनास ही विघटन प्रक्रिया ही घडून आली. मुख्यतः या काळात अन्य शहरांपेक्षा उद्योगी शहरांचा मोठ्या प्रमाणात विनाश घडून आला. कारण या ठिकाणी चालणारा जो उद्योग होता तो उद्योग नष्ट झाल्यामुळे त्या शहरांचे महत्व जे काही होते ते महत्व हे कमी होत आणि हे महत्व कमी झाल्यामुळे हस्त उद्योगांच्या ऱ्हासालाही उदाहरणार्थ जर समजा आपण ढाका असेल, मुर्शिदाबाद असेल, सुरत असेल अशा शहरांचा जर आपण विचार केला तर या शहरांवर या प्रक्रियेमुळे अवकळा प्राप्त झालेली दिसून येते. म्हणजे लंडन शहरा एवढे मुर्शिदाबाद शहर असे वर्णन करणारा क्लाईव्ह म्हणजे ज्याने 1751 मध्ये क्लाईव्हने या संदर्भातील हे वर्णन केलेले होते. तर ढाक्याचे वर्णन भारतीय मँचेस्टर असे केले जाते. परंतु इंग्रजांच्या या काळात या नगरांचा या शहरांचा जो काही ऱ्हास होता तो ऱ्हास मात्र घडून आला आणि म्हणून या संदर्भातील या शहरांच्या ऱ्हासाला देखील ही प्रक्रिया जी काही होती ही औद्योगिकरणाची प्रक्रिया ही कारणीभूत ठरलेली दिसून येते आणि म्हणूनच हा जो काही पडसाद होता हा पडसाद देखील या ठिकाणी उमटलेला दिसून येतो आणि ही व्यवस्था अनेक अंगाने एका नव्हे अनेक अंगाने कारणीभूत ठरली. त्याच्यानंतर ग्रामीण जीवन जे काही होते त्या ग्रामीण जीवनातील कर्जबाजारीपणा वाढला. आता यामध्ये ग्रामीण जीवनात कर्जबाजारीपणात वाढ होण्यास जे काही घटक होते त्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्यासाठी अनेक घटक जबाबदार होते, अनेक घटक हे कारणीभूत होते. म्हणजे उदाहरणार्थ त्यामध्ये पारंपरिक उद्योगांचा ऱ्हास असेल, त्याचबरोबर हस्तउद्योगाचा आणि शेतीचा समन्वय या संदर्भातील जी काही ही व्यवस्था होती परस्परांची निगडीत या व्यवस्थेतील कोलमडले पण असो आणि म्हणून किंवा नैसर्गिक आपत्ती असो, जास्तीचा महसूल असो, अशा अनेक घटकांसंदर्भात म्हणजे ग्रामीण जीवनातील जे काही कर्जबाजारीपण होते ते कर्जबाजारीपण हे वाढलेले दिसून येते. या काळात मुळातच हा जो काही परस्परांची असणारा समन्वय होता तो समन्वय तुटल्यामुळे जास्तीचा जो काही महसूल हा महसूल आणि त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या काळातही कर भरणे मात्र आवश्यक असल्यामुळे ग्रामीण भागात ग्रामीण जीवनात शेतकऱ्यांना कर्ज घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कर्ज घेतल्याशिवाय दुसरी वाट नव्हती आणि कर्ज घेतल्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आणि त्यामुळे यातूनच ग्रामीण भागामध्ये ग्रामीण जीवनामध्ये जे कर्जबाजारीपण होते ते कर्जबाजारीपण वाढलेले दिसून येते. आणि म्हणून या संदर्भातील या संपूर्ण बारकाव्यांचा जर आपण विचार केला तर अनौद्योगिकरणाच्या या प्रक्रियेमुळे एक नवे असे अनेक पडसाद जे काही आहेत ते उमटलेले दिसून येतात. म्हणजे त्या संदर्भात जर आपण क्रमशः विचार केला तर त्यामध्ये अगदी भारतीय दारिद्र्यातील वाढ असो किंवा शेतीवरील अतिरिक्त बोजा असो, या शेतीवरील बोजामुळे बेकारीमधील झालेली वाढ असेल किंवा ग्रामीण जीवनाचा झालेला ऱ्हास असेल की जे स्वयंपूर्ण असे ग्रामीण जीवन होते ते स्वयंपूर्ण ग्रामीण जीवन त्या स्वयंपूर्ण ग्रामीण जीवनाचे जे काही चित्र होते ते बदललेले दिसून येते. त्या स्वयंपूर्ण ग्रामीण जीवनाची व्यवस्था बदललेली दिसून येते. त्याचबरोबर निरनिराळ्या शहरांचा जो काही ऱ्हास होता तो ऱ्हास झालेला दिसून येतो. त्यामध्ये जी काही प्रमुख शहरं होती त्या शहरांचा असा नावलौकिक होता अशा शहरांचा देखील ऱ्हास या प्रक्रियेमुळे झालेला दिसून येतो. त्यानंतर ग्रामीण जीवनात सगळ्यात महत्वाचा भाग की ग्रामीण जीवनात जो काही कर्जबाजारीपण जे आहे ते कर्जबाजारीपण वाढलेले दिसून येते. म्हणजे शेतकऱ्यांना शेतकरी जो काही महत्वाचा कणा होता या व्यवस्थेतील तो कणा आता या शेतकरी या महत्वाच्या घटकाला कर्जाशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही आणि म्हणून शेतकरी हा कर्जबाजारी बनला. शेतकरी हा ज्या पद्धतीने अनेक संकटांना त्याला सामोरे जावे लागले त्या संकटांमुळे त्याच्यावर ही जी काही कर्जाची वेळ होती ती कर्जाची वेळ आलेली दिसून येते. म्हणजे ग्रामीण जीवनात कर्जबाजारीपणात वाढ झाली. म्हणून अशा विविध घटकांसंदर्भात जर आपण विचार केला
तर त्या घटकांचा हा एकत्रित परिपाक जो काही होता, तो परिपाक म्हणजेच हे भारतातील या अनौद्योगिकरणाच्या या प्रक्रियेचे फलित असलेले दिसून येते. धन्यवाद.